नवरात्रविषयी अति उपयुक्त संपूर्ण माहिती। श्री गणेशाय नमः। 1. नवरात्र म्हणजे काय? त्याला शारदीय नवरात्र का म्हणतात? अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते। प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात। 9 दिवस उत्सव चालतो, पण नवरात्र 10व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते। नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे। आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियावर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे। नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनापूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते। 2. नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा, त्यासाठी काय काय करावे? नवरात्र महोत्सव हा देवीच्या म्हणजे शक्ती उपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे। तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे। आपण कुटुंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवितो, अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा। आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपून रिकामे राहू नये। स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा? ज्या घरात स्वयंपाक व उपजीविकेचे साधन स्वतंत्र, त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत। आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत। शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते। हा संस्कार सांभाळलाच पाहिजे। कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापना करण्याच्या वेळी केलेली असते। ती पुढे दर 12 वर्षांनी करावी, म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते। तिच्यातील चैतन्य कायम टिकण्यासाठी आपल्या परंपरेने, कुलाचाराने मार्ग सांगितलेले आहे। नवरात्रात देवीचे घट, चंपाषष्ठीचे नवरात्र या मार्गे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोहोचते। कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडित झाल्यास संरक्षण कवच लगेच संपत नाही, पण क्षीण होत जाते। त्यामुळे शक्यतो खंड करूनच नये। चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचे आहे। भाग 2. वेदिका। वेदिका म्हणजे शेत। शेतीतील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीच्या व वीतभर लांब रुंदीच्या सपाट ढीग करून एक मूठभर धान्य त्यात पेरावे। हे धान्य हळदीच्या पाण्यात रंगवून घ्यावे। यामध्ये सप्तधान्य येतात, जसे तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग। पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्याम वेदिकार्य नमः म्हणून गंधफूल वाहून पूजा करावी। सप्तधान्यभ्यो नमः असे म्हणून त्या शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही धान्य पेरावीत। पर्जन्याय नमः म्हणून त्यावर पाणी शिंपडावे। नंतर त्यावर वरुण देवतेची स्थापना करावी। काही जण वरुण कलश मातीच्या किंवा तांब्याचा ठेवतात, त्यावर काही जण नारळ ठेवतात, तर काही जण ताम्हण ठेवून उपास्य देवतेची स्थापना करतात। नंतर दीपाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते, कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे। त्यासाठी जड धातूची समई किंवा नंदादीप वापरावा। बोधिप देवीस रूपस्थ कर्मासाक्ष हा विघ्नकृत्य यावन्नवर रात्र समाप्ती स्थात्तावत्य सुस्थिरोभ अशी प्रार्थना करून दीप लावावा। यासाठी 2 समयांची योजना करावी, त्यामुळे एखादी जरी शांत झाली तर दुसरी चालू राहते। विड्याच्या पानावर कुंकुवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा। पाण्याचे देठ देवाकडे ठेवावे। नवरात्रात इतर देवताची षोडोपचार पूजा करावी। टाक जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडावे व उपचार करावेत। सकाळ संध्याकाळ आरती करावी। देवीचे स्तोत्रे, आरती, जोगवा म्हणावेत। ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, देवी अथर्वशीर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण करावे। उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात, आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते। ललिता सहस्त्रनाम
हे वेदातील सत्याचा उद्गार करते, या परादेवतेचे सगुण वर्णन करते आणि पूजेचे मार्ग दाखविते व तिच्या कृपा प्रसादाची पद्धती स्पष्ट करते. ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या सर्व भक्तांच्या इच्छा पुरवल्या जातात. तिचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. पुरुषांनी पठण करताना त्यातील ओंकाराचा उच्चार करावा. स्त्रियांनी ओंकाराचा उच्चार न करता पठण करावे. भाग 3. दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशतीमध्ये अनेक स्तुतिपर श्लोक आहेत की ज्याद्वारे भगवतीला आठविलेच जाते. विश्वाचे कल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानमृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेक नावांनी देवीची स्तुती त्यात आहे. देवीची सतत स्तुती केल्याने प्रजा जागृत होते. सौंदर्य लहरी हे शक्तिस्वरूप ज्ञानावर रचलेले आहे. सौंदर्य लहरीचे श्लोक पापांपासून मुक्त आहेत. भक्तियुक्त अंतकरणाने लोक ते म्हणू शकतात. देवीच्या उपासनेसाठी त्या श्लोकाचे पठण करणे हा अतिशय आनंददायक अवर्णनीय अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्याने म्हणले पाहिजेत किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हणले पाहिजेत. सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरात देवालयात पहाटे असे श्लोक म्हणले जायचे. तसेच दुपारी आणि संध्याकाळीही म्हणले जाते. 3. नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय? उपवासाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ राहणे, त्याची सतत आठवण करणे. त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे. नवरात्र 9 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. त्या व्यक्तीच्या यात नंतरील घराची सूत्रे ज्या व्यक्तीकडे येतात तिने ते उपवास करावेत. म्हणजे त्या कुटुंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे. शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध राहावे, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण राहावी हा उद्देश आहे. यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. उपवास आहे म्हणून खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जडत्व येते, शरीर लवकर थकते, पोटात गेल्याबरोबर निद्रा येते, मग उपवास आराधना होत नाही. म्हणून हलके भाजके अन्न, दूध व फलाहार घ्यायचा. शिवाय जड पदार्थ खाल्ल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही. तोपर्यंत जांभया आळस येत राहतो. बऱ्याच बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात, पण तांबूल रजोगुणी आहे, सत्वगुणी नाही. देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये. शरद ऋतूत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेले असते. निसर्गात अनेक जीव निर्माण होतात. काही मानवाला अहितकारक असतात असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपल्या व्रताच्या दृष्टीने होणारे सात्विक आहाराचे सेवन रोगांचे उच्चाटन करते. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते. जीवेत व शारदा शतम म्हणजे आपण 100 शरद ऋतू पहावे ही प्रार्थना केलेली. भाग 4. व्रताचे नियम काय आहेत? जे नवरात्र व्रत आचरतात त्यांची 9 दिवस केशकर्तन करू नये, गादीवर झोपू नये, दुसऱ्यांच्या घरी अंथरुणावर झोपू नये अथवा बसूही नये, पायात चप्पल घालू नये. पण आजकाल हे शक्य होत नाही. मन शांत ठेवावे, पराधन घेऊ नये, उगाच चिडचिड करू नये. व्रत करतानाच ते समजावून घेऊन करावे. आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात घ्यावे. स्वतःला काय झेपणार आहे हे पहावे. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडते असे आहे तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे करावे. त्याला सतत प्रार्थना करावी, हे देवा हे माझ्याकडून करवून घे. व्रताचा अर्थ समजावून घेऊन व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते यात शंका नाही. हे देवी माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे अशी देवीला प्रार्थना करावी. व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआपच होते. नवरात्रात जर सूतक आले किंवा सोहेर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याचा दुसऱ्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशोच आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नैवेद्य दुसऱ्याकडून दाखवून घेऊन त्याचे लगेचच उत्पादन करावे. अन्न प्रसादाचा नैवेद्य दाखवू नये. कुमारी पूजा. नवरात्रात कुमारी पूजा हा महत्त्वाचा विधी आहे.
जमल्यास दररोज एक प्रमाणे 9 दिवस कुमारिकांची पूजा असते. न जमल्यास 1 दिवस तरी कुमारिका पूजन करावे. 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीला कुमारिका म्हणतात. 10 वर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरुवात करतो, म्हणून 10व्या वर्षानंतर कुमारिका नाही. 2 वर्षाची कुमारिका, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा व 10 वर्षाची सुभद्रा अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेऊन तिला आवाहन करावे व तिची पूजा करावी. भाग 5. दुर्गा सप्तशती. नवरात्रात दररोज विशिष्ट संख्येने सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकाने स्वतः किंवा उपाध्याकडून करून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केली आहे. हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्ताचे भय नाहीसे होते. भक्ताने नुसते स्मरण केले तरी तू विद्येचे दान देतेस. तू दारिद्र्य आणि दुःख दूर करतेस इत्यादी स्तुतीवर प्रार्थना आहे. हे पाठ कुळाचे कल्याणच करतात. मालाबंधन. नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व शेवटी विजया ही तिची रूपे आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी रक्तवर्ण पुष्पेनंतर 3 दिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिऱ्या व नंतर पांढरी सुवासिक फुले याची माळ करावी. दीप प्रज्वलन म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृदयात जो तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजाने तेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे. यासाठी 2 जड समस्या ठेवाव्यात व 9 दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेज संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही. दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा, तिची प्रार्थना करावी, क्षमा याचना करावी. फुलोरा. नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंज्या आणि कडक पुऱ्या, साटोऱ्या करतात. हा फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधावा जातो. पूजा करताना आपण यथा देह तथा देवे हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू का? ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवतो म्हणजे काय करतो? समर्पण, भावनेने अर्पण करतो. देव नैवेद्य करतो म्हणजे काय तर अर्पण करणाऱ्यांचा भाव पाहून वास घेतो. भाग 6. होमा. नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. बऱ्याच ठिकाणी अजबली देतात. अज म्हणजे बोकड, खाणे आणि हिंडणे. याखेरीज बोकडाचा काय उपयोग? रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते. याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्याने बुद्धीला माद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठे कचरा खातो, त्यापासूनच त्याच्या रक्ताची निर्मिती होते. असे मांस खाल्ल्याने अनेक रोगांना निमंत्रण मिळते. म्हणूनच पूर्वीच्या ऋषीमुनींनी द्रष्टपणाने होमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली. याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात. नवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीच आपण या देवी शक्ती स्वरूपाची पूजा करतो. महाराष्ट्रात देवीची 3.5 पीठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी व वणीची सप्तशृंगी ही पूर्ण पीठे व माहूरची रेणुका ही अर्धपीठ आहे. कारण माहूरला फक्त तांदळा आहे, फक्त मुखपूजन आहे. तांदळा हे पार्वतीचे रूप आहे, तिथे शिवाला लोप आहे. इतर पीठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे, म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहेत. देवीची सेवा. श्री सुक्तांची आवर्तने उपाध्यायाकडून करवून घ्यावीत. कुंकू मार्चना. देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे, तिला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे, त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुकुरमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मूर्तीला कुंकुमार्चन करावे, त्यामुळे शक्तिदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते. सौभाग्य देते, ऐश्वर्य देते.
कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करतात। भाग 7 तांबूल प्रदान। देवीला विडा हा अत्यंत प्रिय आहे। विडा ही रजोगुणी आहे, त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे। जगाचा कल्याणासाठी तिला सत्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते, म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे। विडा, खीरपुरी, तळलेले पदार्थ तिला प्रिय आहे। नवरात्रामध्ये दुष्ट शक्तीचा संहारांसाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मूळ शक्ती एकत्र येऊन ही आदिशक्ती आदिमाया जगदंबा निर्माण झाली। ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे। नवरात्राच्या पहिल्या दिवशी दोहित्री पाडवा असतो। त्या दिवशी मातामह श्राद्ध असते। ज्याचे वडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाहीत, आईचे वडील आणि आजोबांना जाऊन 1 वर्ष झाले असेल, अशा 3 वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या नातवास आईच्या मृत वडिलास आजोबास तर्पण करता येते। व्यवस्थित श्राद्धाचा स्वयंपाक करून ब्राह्मण भोजन करून श्राद्ध विधही करता येतं, मात्र वडील गेल्यावर दोहित्र करता येत नाही। नवरात्रात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पुढील वर्षी नवरात्र करायचे नाही असा चुकीचा समज आहे। प्रथम वर्षाची निषिद्ध जरूर पाळावीत। उत्सव महोत्सवपूर्वी साजरे करण्याऐवजी धार्मिक विधी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे। अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे हा चित्पातन कोकणस्थ लोकांचा विधी असतो। हा कुळधर्मापैकी एक विधी आहे। त्यावेळी ही शक्ती देवतेला आवाहन करून अग्नी प्रज्वलित होतोच। ती देवता तेथे उपस्थित असते। नवमीला शस्त्रपूजन असते। याचे ऐतिहासिक महत्त्व आहे। विजयादशमीच्या दिवशी देवीचा महोत्सव असतो। यावेळी देवीस पंचामृत महाभिषेक करावा। सरस्वती पूजन। सरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या देवतांपैकी एक आहे। सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री, ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिक आहे। शारदा किंवा सरस्वती या देवात रिद्धिसिद्धी म्हणून मानलेल्या आहेत। गणपती यांच्याकडून कार्य करून घेतो। षष्ठी सप्तमीला आपण त्यांचे आवाहन करून पूजन करतो। ती हंसारूढ असल्याने हंसासारखी सर्वत्र विहार करते, पण हंसाला निरक्षीर विवेक असल्याने ती त्याचा वाहन म्हणून स्वीकार करते। नवनव्या प्रांतात जाऊन नवीन नवीन प्रज्ञा ती आत्मसात करते। भाग 8 महालक्ष्मी पूजन। अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो। ते परमेश्वराचे स्वरूप आहे। लक्ष्मी याचा अर्थ एका व्यक्तीकडे लक्ष देणारी म्हणजे तिचे भगवंताकडे लक्ष आहे। कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे। श्रीयंत्राच्या बरोबर मध्यावर देवीस वास आहे। त्या ठिकाणी कुंकुमार्चन करून श्री सुक्ताची आवर्तने करतात। जगदंबा ही दुष्टांचा नाश करून ऐश्वर्य व ज्ञान स्वरूपात सौभाग्य प्रदान करते। दुर्गा महाकाली हे शक्तीचे रूप आहे। तिचे रूप अतिशय उग्र आहे। दुष्टांचा संहार करण्यासाठीच हे उग्र रूप तिने धारण केले। 8 हात, गळ्यात रुद्रमाळा, तोडलेल्या हातांचा मेखला असे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की कोणत्याही दिशेने संकटे आले तरी ती थोपू शकते। जास्त भुजा आणि जास्त मुखे तिचे महाकाय स्वरूप दाखवितात। तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्त होतात। तिच्या पूजास्थानावर जाऊन तिची पूजा केल्यास ती दिव्य शक्ती देते। भाग 9 उत्थापन। आपापल्या कुळाचारानुसार काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला नवरात्रोत्थापन करतात। या दिवशी देवी विजया स्वरूपात असते, म्हणजे महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंदोत्सव साजरा करतो, गोडधोड करतो, एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो। सोने प्रदान। पराक्रम करायला गेलेल्या देवीचे भक्तगण या दिवशी विजय मिळवून येतात, पण अशी गोष्ट सांगतात। विद्यारण्य स्वामींनी गायत्री देवीची उपासना केली। ती 12 वर्षाच्या नंतर त्यांना दसऱ्याच्या दिवशी प्रसन्न झाली। तिने सोन्या मोत्याचा वर्षाव केला। त्यामध्ये आपट्याची पाने होती। हल्लीच्या कालमानानुसार सुवर्ण दान देणे शक्य नाही, पण आपट्याची पाने मात्र देतात। हे सुवर्ण पराक्रम करून आणल्याने लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते। जप। नवरात्रामध्ये जय जगदंब श्री जगदंब असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी। हे देवी तू बुद्धिरूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर। जय मा अंबाबाई।